नमस्कार मित्रांनो, मी किरण बार्श, सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख. माझ्या या हायटेक मराठी बाणा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण शिक्षकांच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा विषय आपल्याशी हितगुज करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलो आहे. निश्चितच हा व्हिडिओ माझा आपण पूर्ण पहा, विचार सुद्धा करा. शिक्षकांच्या समस्या आहेत, ह्या समस्या शासनापर्यंत पोहोचण्याकरता आपण हातभार लावा. मित्रांनो, लहानपणी आपण ऐकलं होतं शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की शिक्षक म्हणजे शिक्षक, लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, सर्वेयर, समुपदेशक, फोटोग्राफर, मोबाईल टेक्निशियन, BLO, आचारी, इंजिनियर. कधी कधी असं वाटतं की सरांच्या नियुक्ती पत्रात एक खाली एक ओळ असावी. गरज पडल्यास सर्व प्रकारची सरकारी कामे करावी लागतील. आता शिक्षक शिकवतो कधी आणि सरकारी कामं कधी हे कदाचित शिक्षकालाच माहीत असतं. लोकशाही महत्वाचीच आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, मतदार यादी अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकाचं नाव मतदार यादीत असणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार यादीची विशेष पडताळणी मोहीम राबवित असतो आणि त्यासाठी BLO ची नियुक्ती करण्यात येते. या प्रक्रियेत 90% शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतात. राष्ट्रीय कार्यामध्ये शिक्षकांचं नेहमीच योगदान भरभरून राहिलेलं आहे. राष्ट्रीय कार्य शिक्षकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही सुद्धा काळ्या दगडावरची पाटील रेघ आहे. परंतु या लोकशाहीमध्ये शिक्षकच जर कोलमडले तर काय होईल, त्यालाही आपण गांभीर्याने घ्यायला हवं. प्रत्यक्षात काय करतं हे आपण समजून घेऊया. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे शिक्षकांच्या व्यथा आणि कथा आपणास लक्षात येते. शिक्षक हे सर्व कामं करत असताना त्याला एकट्याने हे काम करावे लागतं. आणि जर आपण मदत मागतो म्हटलं तर बरेच वेळा काय होतंय की सर आज मी मीटिंग मध्ये आहो, मी तुम्हाला सायंकाळी मदत करतो. सायंकाळी फोन जर केला तर समोरच्याचा फोनच बंद असतो, कधी कधी नेटवर्क नसतं. अनेक समस्या शिक्षकांच्या जीवनात असतात. SIR ची मोहीम सध्या सुरू आहे. SIR चा धुमधडा काय आहे? शिक्षकांना अनेक धमक्या मिळत आहे. FIR दाखल करण्याची धमकी ही तर नित्याचीच झालेली आहे. शिक्षक आता तयार झाले आहेत की काही हरकत नाही, आम्हाला जेलमध्ये टाका, पण आमचा जीव तर वाचेल. तेव्हा शिक्षकांनी कोणताही ताण न घेता कामं आपली प्रेमानं करावे, दबावानं स्वीकारता करावे, हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेक शिक्षकांचे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. अनेक शिक्षक या तापाने, या ताणतणावामुळे रोडवर ऍक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. या शिक्षकांचे जीव अत्यंत महत्वाचे आहे. दररोज या मोहिमेमध्ये सायंकाळी प्रत्येकाला मेसेज होतो, आज फॉर्म किती झाले, शासनाचं काम कसं झालंय, आज आता ताबडतोब. कारण आपण सर्व ऑनलाईन झालोय. डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये वेग फार प्रचंड झालेला आहे. त्यामुळे शिक्षकाला सुद्धा या वेगासोबत धावणं भाग पडत आहे. SIR मोहिमेच्या संदर्भामध्ये शिक्षक दररोज घरोघरी जातो. काका फॉर्म भरून ठेवा, उत्तर उद्या देतो, उद्या गेल्यावर परवा या, काल वेळच नाही मिळाला, मी बाहेर होतो. आणि काय अहवाल तर शिक्षकांना द्यावा लागतो, नागरिकांना नाही. ते मोकळे. वरिष्ठांचा फोन येतो, टार्गेट पूर्ण का नाही, काय केलं. दिवसभर उन्हात तानात फिरून, पावसात फिरून रात्रीला शिक्षक मोबाईल समोर बसतो, वेबसाईट उघडतो, लोडिंग 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 असे शब्द येतात. इतका वेळ गोलगोल फिरत राहतं. शिक्षकाला वाटतं हे अपलोड चाललंय की पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. माहिती भरली, सबमिट, आणि स्क्रीनवर सेशन एक्सपायर. तेव्हा शिक्षकाच्या मनातही सहनशक्ती एक्सपायर व्हायला लागते. शिक्षक सुद्धा माणूस आहे. शिक्षकाची सकाळ, दुपार आणि सायंकाळ त्याचा विचार आपण करा. शिक्षक सकाळी शाळेत जातो, आपल्या लेकरांना शिकवतो. कारण विद्यार्थी हे त्यांचे जीवन आहे, विद्यार्थी हे त्यांचे दैवत आहे.
आणि ज्यांच्यामुळं आपलं घर चालतं त्यांना दुर्लक्षण कसं चालणार. त्यामुळे अनेक कामं जरी असली तर प्रथम काम प्राधान्याने करावं लागतं. आणि सकाळी हे सर्व कामं केल्यानंतर दुपारी SIR साठी घरोघरी शिक्षक फिरतील. प्रत्येक घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करतो. या मतदारांचा शोध घेतो. ग्रामीण भागामध्ये मतदार घरी नसतात. त्यांना शेतामध्ये जाऊन शोधावं लागतं, रानात शोधावं लागतं. कोणी मोलमजूर असतं, कोणी शेतकरी असतो. अशा या सर्व मतदारांचा शोध घेण्यामध्ये त्याचा दिवस कसा जातो हे त्यालाही कळत नाही. आणि रात्री संध्याकाळी दिवसभर जे काम केलेलं आहे ते सबमिशन, ते ऑनलाईन करणं, ह्या सर्व बाबी गेल्या महिन्याभरापासून शिक्षकांच्या जीवनामध्ये होत आहेत. मित्रांनो, यात कुटुंब कुठे, झोप कुठे, आरोग्य कुठे. त्यालाही रक्तदाब आहे, त्यालाही शुगर आहे. आणि शुगर नसेल, रक्तदाब नसेल, होऊ शकते मित्रांनो. इतका ताण तणाव शिक्षक आज सहन करतो. त्यालाही हृदय असतं. तो मशीन नाही किंवा तो रोबोट सुद्धा नाही. शासकीय नियम काय सांगतात? मतदाराने स्वतः फॉर्म भरावा. पण वास्तव काय? सर तुम्हीच भरा ना, सर फोटो काढून घ्या, सर आधारची झेरॉक्स तुम्हीच आणा ना, तुम्ही शहरातून येता तेव्हा हा माझं आधार कार्ड घ्या आणि त्याची झेरॉक्स सुद्धा तुम्हीच घेऊन या. सर मोबाईलमध्ये PDF कसं तयार करायचं? म्हणजे BLOच नाही तर मोबाईल ट्रेनरही शिक्षकच आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दारू पिणाऱ्यांशी पंगा आमच्या शिक्षकांचा पडतो. हे लोक शिवीगाळ करतात. काय चाललंय तुमचं? पण शिक्षक शांत राहतात. सर्व आम्हाला अनेक ठिकाणी शिक्षकांना धमक्या दिल्या जातात, पुन्हा दिसू नका, मारहाण केली जातात. मी फक्त माझं की काम माझ्या घरी का आला नाही, शेजारी येऊन गेला. त्यासोबत अनेक शिक्षकांसोबत ही गुंड प्रवृत्तीचे लोक वाद घालतात, भांडण करतात. शिक्षक मात्र शांत राहतो, कारण त्याला वाद करायला वेळच नाही. हो, जेवण करायला वेळ नाही तर वाद करायला कुठे वेळ असतो. आणि त्याला हे टार्गेट पूर्ण करायचं असतं. वाद करून त्याच्यात वेळ घालून तो याच्यामध्ये आपली ऊर्जा नष्ट करू इच्छित नाही. हो, अनेकांचा उद्धटपणा सहन करतो. या मोहिमेला वास्तववादी कालावधी मिळायला हवा. सहाय्यक कर्मचाऱ्यांची स्पष्ट भूमिका आणि जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे. तांत्रिक मदत 24 तासाच्या आत उपलब्ध असली पाहिजे. जनजागृती शासनाने मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. विमा संरक्षण सुद्धा असावं. आणि महत्वाचं म्हणजे मानसिक आधार. वरिष्ठांचा मानसिक आधार असला तर शिक्षक कोणतेही काम करायला तयार असतो. त्यांनी फक्त लढ म्हणावं, पाठीवर हात ठेवावा की मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस, आपण सर्व म्हणून ही मोहीम पार पाडूया, अशी भूमिका वरिष्ठांची असावी, धमकी देणाऱ्यांची नसावी. मित्रांनो, शिक्षक हा केवळ सरकारी कर्मचारी नाही, तो सुद्धा एक माणूस आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्याचं नागरिक घडवण्याचं कार्य तो करत असतो. त्याला चारित्र्य निर्माता म्हटलं जातं. तो विद्यार्थ्यांना संविधान शिकवतो, लोकशाहीचे मूल्य शिकवतो. आज त्याला लोकशाहीच्या नावाखाली असह्य ताण सहन करावा लागतो. तर हा अत्यंत विचार करण्यासारखा विषय आहे. मतदार यादी अचूक हवीच, पण त्यासाठी शिक्षकाचं आरोग्य, कुटुंब आणि सन्मान सुद्धा जपाय. लोकशाहीची खरी ताकद केवळ मतदार यादीत नसते, तर ते माणूस जपणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. जर आपण आज शिक्षकांच्या वेदना समजून घेतल्या तर उद्याची शिक्षण व्यवस्था मजबूत होईल. अन्यथा एखादा शिक्षक कोलमडल्यानंतर आपण पुन्हा फक्त श्रद्धांजली वाहत बसू. कारण नुकताच मी एका शिक्षकाला श्रद्धांजली वाहून आलो आहे. म्हणूनच हा विषय गंभीर वाटल्यामुळे आपणासमोर ठेवण्याचं धाडस या ठिकाणी ठेवलेलं आहे. जर हा विषय तुम्हाला सुद्धा महत्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा समाजाभिमुख आणि विचारप्रवर्तक विषयासह पुन्हा मी आपणासमोर माझ्या हायटेक मराठी बाणा या चॅनलमध्ये आपल्या भेटीशी पुन्हा येईल. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.